केशवराव भोसले नाट्यगृह लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे। येत्या 27 मार्चपर्यंत केशवराव भोसले नाट्यगृहाची कामं पूर्ण होतील असा विश्वास महापौर रूपाराणी निकम यांनी व्यक्त केला। आज त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत नाट्यगृहाच्या कामांची पाहणी केली। 8 ऑगस्ट 2024 रोजी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली। त्यामध्ये संपूर्ण नाट्यगृह बेचिराग झालं। त्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीत नाट्यगृहाची पुनरुभारणी करण्याचं आश्वासन महापालिका प्रशासनानं दिलं होतं। मात्र 1.5 वर्ष झाले तरी केशवराव भोसले नाट्यगृहाची कामं पूर्ण झालेली नाहीत। त्यामुळे रंगकर्मींमध्ये नाराजी आहे। या पार्श्वभूमीवर आज महापौर रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली। येत्या 27 मार्चपर्यंत हे नाट्यगृह सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर शहराचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे केशवराव नाट्यगृह आणि खूप साऱ्या लोकांची नाळ याच्याशी पूर्वीपासून जोडलेली आहे। त्यामुळे खूप वाईट वाटतं या गोष्टींचं, परंतु ज्या गतीने तुम्ही म्हणता तर त्या गतीने मी थोडासा आढावा घेतलेला आहे। तर काम पहिल्या टप्प्यातलं चांगलं उत्तमरित्या कंप्लीट झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्पा जो आहे त्याच्या निधीसाठी आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टींसाठी मी स्वतः आणि आयुक्त मॅडम सुद्धा खूप चांगले प्रयत्न आम्ही करत आहोत आणि येणाऱ्या 27 मार्चला आपण हे सगळं काम कंप्लीट करण्याचा मानस करत आहोत आणि त्या अनुषंगाने कंप्लीशन सुद्धा होईल। नाट्यगृहाचा रंगमंच, आसन व्यवस्था, छत आणि अन्य कामांची पाहणी करून महापौरांनी काही सूचना केल्या। कोल्हापूरच्या कला परंपरेला साजेसं नाट्यगृह लवकरात लवकर खुलं व्हावं असं प्रशासकीय अधिकाऱ्यांना बजावलं। यावेळी आयुक्त के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, समीर महाबरी, अभिनेते आनंद काळे, प्रतिज्ञा उत्तुरे, करणसिंह चव्हाण, रोहन घोरपडे, यशपाल देवकुळे, प्रसाद जमदग्नी उपस्थित होते।